आणि सेक्सी भाव म्हणजे कामविकार भाव याची लढाई तुम्ही पहा लक्षात घ्या। आधी तुम्ही काय केलं, पूर्ण निर्माण होऊ दिला आणि पूर्ण कसं तो खाली येतोय, माणूस कसा गळाला आणि ब्रह्मचारी व्हावं असं त्याला वाटलं, हा भाव निर्माण झाला। हे दोन्ही तुम्ही पाहिलं। पुढे पुढे असं पहा की एकाच वेळेस कामविकारही निर्माण होतो आणि एकाच वेळेस ब्रह्मचारी होण्याचा भावही निर्माण होतो एकाच वेळेस। आणि हे दोन भावाची टक्कर तुमच्या समोर होते। ब्रह्मचारी कामविकाराला संपवतो आणि कामविकार ब्रह्मचारी भावाला संपवतो, दोन्ही भाव संपले। लक्षात घ्या, याला म्हणतात साक्षी भाव। आधी काय होतं, कामविकार संपवण्याकरता ब्रह्मचारी भाव निर्माण झाला आणि ब्रह्मचारी भाव निर्माण झाल्यावर पुन्हा कामविकार निर्माण झाला, कारण एक दुसऱ्याच्या समोर ते कधीच आले नाहीत, एक दुसऱ्याच्या समोर कधीच येत नाही। प्रेम असताना राग येत नाही, राग असताना प्रेम येत नाही। आता साक्षी भाव निर्माण झाल्यानंतर एकाच वेळेस राग आणि प्रेम याची टक्कर होईल। दोघांनाही निर्माण होऊ द्या, दोघांनाही युद्ध करू द्या आणि दोघंही संपले पाहिजे, एकाला जिंकू देऊ नका। प्रेमही जिंकलं पाहिजे नाही, रागही जिंकला पाहिजे नाही, दोन्ही मेले पाहिजेत। जे उरतंय तो साक्षी भाव, निर्विचारी निर्विकारी त्याला म्हणतात। लक्षात घ्या, 3 स्टाईलने सांगितलं मी आणि 3 भाववृत्तीने सांगितलं। साक्षी भाव डिटेल घेतलाय। दोन्ही भाव संपवायचे आणि ज्यावेळेस अशी स्थिती एकाच वेळेस विकार आणि तुमचा दैवी विकार यांची टक्कर होते, दोन्ही संपतं। म्हणून आता पहा, आपण ज्यावेळेस म्हणतो सगळे भाव संपले पाहिजेत, आता चांगलाही भाव शिल्लक राहू नये। म्हणजे कसं, मला मोक्ष मिळावा हा देखील एक भावच झाला ना। भलेही चांगला असेल, मी ब्रह्मचरी राहावं हाही एक भाव झाला ना, मी सत्य बोलावं हाही भाव झाला ना, मी अहिंसक राहावं हाही भाव झाला ना, मला देव दिसावा हाही भाव झाला ना। या दोन्ही भावाची टक्कर होऊ द्या, हाही संपू द्या आणि तोही संपू द्या, मोक्ष। देहना देऊळ नाही ते राऊळ, काळ आणि अकाळ नाही येथे, भाव नाही भक्ती मोक्ष नाही मुक्ती, याला म्हणतात द्रष्टाभाव। दोन्ही टक्कर एकाच वेळेस होऊन दोन्ही धारा तीर्थी पडले पाहिजेत, बस साक्षी भाव। आणि हा द्रष्टाभाव वाढत जाणं, तुम्ही अहिंसा केली की हिंसा केली काही नाही, फक्त द्रष्टेपण पाहिलं, पाहतायत तुम्ही फक्त त्या घटनेकडे, दोन्ही भाव संपून चालले। आणि अर्जुनाला भगवान ह्या द्रष्टाभावाने पहा, तू युद्ध करतोय हे विसरून जा, तू मारलंय हे विसरून जा, ते मेलेत हेही विसरून जा, दोघही मेलेत हे ठेव। तू जिंकलास हे नाही, पापही नाही, पुण्यही नाही, कारण द्रष्टाभाव आहे। हे विजयपण होईल की सर्वथा देहही जाईल, हे काही पुढील चिंतावेना। काय नाही, कोण विजय होईल कोणाचे हार होईल काही नाही, कोण विजयी झालं कोण हारलं। आता कोण हारलं सांगा बरं, ब्रह्मचारी हारला क सेक्सी माणूस हारला, कामी माणूस हारला, कोणीच नाही हारलं। कोण जिंकलं, दोघही मेले। मग क्रोधी हारला का प्रेमी हारला, प्रेमही गेलं क्रोधही गेला, काहीच उरलं नाही। आणि काहीच न उरणं शून्य आहे, शून्य अवस्था। भगवान महावीर 12 वर्ष बोललेच नाहीत। किती साक्षी भाव असेल, बोललेच नाही, नंतर बोलायला सुरुवात केली। साक्षी भाव।
म्हणून हा शून्य भाव, हा साक्षी भाव आपल्याला डेव्हलप करता आला पाहिजे. म्हणजे पुढे काम विकाराला उत्पन्न होणारे ते जर्म्स भावना निर्माण होतील की दोघं कटून साफ होतील. शुद्ध प्रेम राहील, शुद्ध प्रकाश राहील, शुद्ध सगळं शुद्ध स्वरूपात राहील. आणि त्यावेळेस भाव काहीच नसणार. तुम्ही संसार करतायत की काय करतायत, फक्त पाहतायत, द्रष्टेपण, साक्षीपण. आता तुम्ही साधनेला बसले, काही लोक लगेच पा असं करतात की नाही, डोकं असं, लवकर अनुभव यावा, थोडा वेळ रोखतात देखील श्वास, लवकर यावा, प्रतीक्षाच नाही, साक्षीभाव नाही आहे, अनुभव येत नाही, त्याला टिकत नाहीत आले तरी. पुन्हा थोडा वेळ पाहतो, येईन, पुन्हा बसले, येईन, लवकर यावं. त्या माकड जसं लावतं ना कोय, एक माकडं सगळे बसले अमराईमध्ये. कृषी विद्यापीठाचे कळंबरकर आले, 4च मिनिटं राहिले. कृषी विद्यापीठाचे आले, त्याने एक भाषण दिलं सगळ्या विद्यार्थ्यांपुढे की कोय घ्यायची, वाळवायची, खड्डा खणायचा, त्याच्या सुपरफॉस्फेट काय काय टाकायचं, शेणखत टाकायचं गाळून, त्यानंतर त्याला कोय ठेवायची, खड्डा भरायचा, पाणी टाकायचं, मग कोंब फुटेल, मग त्याचं झाड होईल, मग त्याचे आंबे होतील आणि ते खायचे. भाषण सगळ्या माकडांनी ऐकलं. त्या विद्यार्थ्यांनी किती ऐकलं माहीत नाही. म्हणले आपल्याला फार त्रास होतो, मालक लोक त्रास देतात, स्वतःची आमराई करू, एखादं जंगल गाठून. सगळ्यांनी कोयी घेतल्या, गेले, खड्डे खणले करकर करकर असं हाताने, त्याच्यात काय खत काय आणायचं ते आणलं, टाकलं त्यांच्या पद्धतीप्रमाणे, कोय लावली, पाणी आणलं, ओंजळीने टाकलं, बसले पाहत, झाड कसं येत नाही. आता माकडंच ते उतावीळ, सगळे उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग. अर्धा तास बसले, 1 तास बसले. म्हणजे भाषण किती तास दिलं, म्हणले 1 तास. 1 तास बसून पाहू, झाड निघालं नाही, काय नाही. म्हणजे कृषी विद्यापीठाची माणसं निव्वळ मूर्ख आहेत, काही बोलतात, सायन्स त्यांना कळत नाही. 1 घंटा झालं, म्हणजे झाड निघालं नाही. उतावळेपण. म्हणून प्रतीक्षा, द्रष्ट्या भावामध्ये प्रतीक्षा करा. प्रतीक्षा हा भाव पाहिजे. वाट पहा, वाट पहा. लगेच आरशासमोर तूप खाल्लं की उभा राहू नका रूप पाहायला. आणि लगेच अर्धा तास केली की लगेच असं तोंड घेऊन वेडे वाकडं असं करतात की जसं आंबट चिंच खाल्ली. इच्छाच करू नका, काही मिळेल याची इच्छा नाही. मी फक्त बसलोय, द्रष्टा भाव पाहतोय, माझे चांगले भाव पाहतोय, वाईट पाहतोय, मी फक्त पाहणार आहे, मी फक्त द्रष्टा आहे, फक्त पाहणार आहे. मला अनुभव आला पाहिजे हा भावही माझ्यामध्ये शिल्लक नाही. मला हे मिळालं पाहिजे हाही भाव शिल्लक नाही. मला मोक्ष मिळाला पाहिजे, देव दिसला पाहिजे हाही भाव शिल्लक नाही. मला अनुभव आलेच पाहिजे हाही भाव शिल्लक नाही. अनुभव येतोय हाही भाव शिल्लक नाही. बस फक्त पाहतोय, फक्त पाहतोय. आणि थोडी बहुत इच्छा शिल्लक असेल तरी परमेश्वराविषयीची असेल, आसक्ती असेल परमेश्वराची असेल, पण प्रतीक्षा भाव पाहिजे. म्हणून द्रष्टा भाव, प्रतीक्षा भाव इथे अभिप्रेत आहे. म्हणून पहा, हे देहाभिमान सांडोणी, ज्या वेळेस मीपणाचा परिघामधला हा मी माणूस, मी देह आहे, मी सगळं करतो हा भाव जाईल, तो ज्यावेळेस सेंटरमध्ये उभा राहील, द्रष्टाभावाने तो ज्यावेळेस पाहिल, त्यावेळेस तो गुणकर्म ओलांडलेली असेल, प्रकृती त्याच्या अधीन झालेली असेल, सत्वरस तमाच्या पलीकडे त्याचा रक्तरंग गेलेला असेल, त्याच वेळेस साक्षी भाव निर्माण होईल. आणि साक्षी भावामध्ये अशी टक्कर दोन्ही याची निर्माण होऊन दोन्ही कटतील, असं झालं पाहिजे. त्याला म्हणतात सिद्ध पुरुष.